तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। चर्चा करतोय पनवेलच्या राजकारणासंदर्भामध्ये। पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत। महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष सध्या पनवेलच्या राजकारणामध्ये सुरू झालेला आहे आणि आता पळवापळीचे उमेदवार सध्या सुरू झालेले। भाजप हा राजकीय दबाव आणला जातो अशा प्रकारचा आरोप माजी आमदार शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाळाराम पाटील यांनी केले। त्यामुळे बिनविरोध 5 उमेदवार झालेले आहेत। मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते भाजपकडून पळवले जात आहेत किंवा त्यांना माघार आणण्यासाठी राजकीय दबाव आणला जातो। मूळ मुद्दा असे की मग भाजपला घाबरण्याची गरज काय? तुम्ही जर विकास केला असेल, तुमचे लोकनेतृत्वावर तुमचा विश्वास असेल, मोदी असतील, देवेंद्र फडणवीस असेल, या कामावर जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही उमेदवार पळवता का? आणि पैसे देऊन उमेदवार पळवण्याची गरज भाजपला का? हाच प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे पनवेलच्या राजकारणात खूप काही शिस्त आहे, पनवेलच्या राजकारणात खूप काही नाराजी आहे का, हा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना दिसून येते। त्यामुळे जे महेश बालदी त्यांनी सुद्धा या संबंधित खंडन केलेलं आहे। मात्र शेतकरी कामगार पक्षाची अवस्था पनवेलच्या राजकारणात फार कमकुवत आहे। मात्र त्यांचे उमेदवार पळवण्याचं काम हे भाजपने सुरू केले। त्यामुळे आता मग महाविकास आघाडी किंवा शेतकरी कामगार पक्षांनी मग जे त्यांचे उमेदवार आहेत त्यांना लोणाळ्या या ठिकाणी जे सुरक्षित काही ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे, कारण त्याचे उमेदवार पळवले जात आहेत। आज उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस होता। त्यामुळे महाविकास आघाडीतले 4 ते 5 जे आहेत त्यांना उमेदवारांना फोडलं। भाजपचे उमेदवार तिथे निवडून आलेले आहे। आज जे गाजावाजा करतायत भाजपवाले, मात्र तुम्ही दमदाटी हे करून विजय मिळवलेला आहे, हे तितकंच खरं आहे। मूळ मुद्दा असा आहे की पनवेलच्या राजकारणामध्ये पैशाशिवाय काय चालत नाही याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे। मग पनवेलमध्ये लोकशाही आहे का, हाही महत्वाचा मुद्दा उपस्थित होत आहे। नेमकी बाळाराम पाटलांनी प्रतिक्रिया काय दिली, महेश बालदी काय म्हणतायत आणि जल्लोष कशा प्रकारे झाला हे आपण विकासनामावर पाहू शकता। कारण अर्थकारणाशिवाय दुसरं कारण नाही। गेले 8 वर्ष, कारण 5 वर्षाचा टेन्युअर असला तरी अगदी आचारसंहिता लागेपर्यंत परेश ठाकूर या ठिकाणी महापालिकेत कलेक्शनसाठी बसत होते। त्या ठिकाणचा हरामाचा आलेला पैसा या उमेदवार खरेदीसाठी वापरण्यात आलेला आहे। प्रचंड भ्रष्टाचार जो महापालिकेत केला त्या पैशानं या ठिकाणी उमेदवारांना फितवलेला आहे। दुसरं कारण याच्या मागं काहीही दिसत नाही। तुम्ही गेली अनेक दिवस उमेदवार निवडीसाठी लावला आणि त्याच्यानंतर तुमचे उमेदवार जातात, याकडे तुम्ही कसं बघताय? राजकारणाची नेमकी पातळी काय? मी आपल्याला सांगू इच्छितो की जे प्रकार या ठिकाणी ही मंडळी करायला मागते, आमची परदेशी नावाची उमेदवार आमच्यासोबत आहे, तिच्या सूचक अनुमोदकांना या ठिकाणी आणलं जातं आहे। आमची तरुण मुलगी प्रवीण जाधव यांची, ती आमच्यासोबत आहे, तिच्या सूचक अनुमोदकाला या ठिकाणी पैसे देऊन आणलं जातं आहे। या ठिकाणी आयुष्यभर निष्ठावंत सैनिक म्हणून राहिलेल्या अनिल कुलकर्णीसारख्या शिवसैनिकाच्या पत्नीला या ठिकाणी पैसे देऊन आणलं जातं। याच्यापेक्षा वाईट दुसरं काही असू शकत नाही। निश्चित आनंद आहे। आज पनवेल महानगरपालिकेमध्ये 6 उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत। त्यांच्या समोरच उमेदवार कोणी राहिले नसल्यामुळे आता आम्हाला विजयाचा षटकार मारल्याचा एक निश्चित आनंद आहे। हे खरं आहे, भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 18 मधील एका उमेदवाराने माघार घेतली आहे आणि त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आला आहे। त्याची निश्चित चौकशी होईल आणि त्याच्याकरता आम्ही आमचा सविस्तर रिपोर्ट पक्षश्रेष्ठींकडे पाठवतो। असे आता शेका पक्षाकडे दुसरं काहीच म्हणण्यासारखं नाही। जे उमेदवार होते शेका पक्षाचे तेही सक्षम होते, तगडे होते, असे काय दादागिरी करून आणि पैसे घेऊन जाणारे नव्हते। परंतु वॉर्डामध्ये आपण निवडून येणार नाही याची खात्री पटल्यामुळे आणि नंतरची पुढची नामुष्की टाळण्याकरता त्या उमेदवाराने विड्रॉल केलं आहे आणि ही वस्तुस्थिती त्यांना पचनी पडत नाही। त्याच्यामुळे बिनबिडाचे आरोप करणं, कोणी सांगणं 50 लाख दिले, 1 कोटी दिले, हे निराधार आरोप आहेत। याला आज आमच्या विजयामध्ये विरजण टाकण्याकरता काहीतरी बोलावं लागतं। त्यांना फेस सेव्हिंग हे वाक्य घेतल्याशिवाय त्यांचं फेस सेव्हिंग होत नाही। त्याच्यामुळे हे लोक असा आरोप करतात। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा।
व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.